अहमदनगर. रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहित पुतणीला संपवलं. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागात घडली आहे. असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. याबाबत मयत तरुणीची आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, बुधवारी रात्री त्यांची मुलगी सौ. नेहा संदीप कांबळे, वय 21, हल्लीरा. सप्तशृंगी मंदिराजवळ खडकी, कोपरगाव, ही काही कामासाठी घराबाहेर येऊन एका मुलासोबत बोलत असताना गुन्ह्यातील आरोपी संतोष हरिभाऊ आरणे, वय 26, रा. खडके कोपरगाव, याने बाहेरील मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरून मयत हिच्यावर संशय घेतला. त्यानंतर तिला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कुऱ्हाडीने तिच्या दोन्ही पायांवर घाव घालून तिला जबर जखमी करून तिची हत्या केली आहे. मयत नेहा हिच्याशी तिचा काका संतोष याचे गेल्या अनेक वर्षांपासून अफाट संबंध होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आरणे विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 494/23 भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास DYSP संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख करत आहेत.